आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। येत्या 6 जून रोजी कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज 16 मेच्या आसपास अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता। मान्सून अंदमानात दाखल होण्यास सुद्धा पोषक स्थिती। मान्सून 48 तासामध्ये अंदमानात दाखल होण्याची शक्यता। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रामध्ये पोषक वातावरण असल्यामुळे मान्सूनचं आगमन वेळेपूर्वी होण्याची चिन्ह। वर्षानुवर्ष चालणाऱ्या महसूल सुनावण्यांना आता लागणार ब्रेक। अर्धन्यायिक प्रकरण हाताळण्यासाठी नवीन नियमावली जाहीर। सुनावणींमध्ये पारदर्शकता नसल्यानं मोठे बदल। आता लिखित कारण असेल तर एकदा सुनावणी रद्द करता येणार। रद्द केलेली सुनावणी पुढील 1 ते 2 आठवड्यामध्ये घेणं बंधनकारक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुनावणी प्रक्रियेमध्ये मोठे बदल। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,500 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची मोठी घसरण। सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर, चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत। सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता। नवी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार। सिडकोच्या अखत्यारीतील स्थानक 6 महिन्यामध्ये मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार। मध्य रेल्वे, सिडको आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये तोडगा। खासदार नरेश मस्केंच्या पाठपुराव्याला यश। 20 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय। मुंबईच्या पायधुनीमधील मृत्यू प्रकरणामध्ये जेजे रुग्णालयाचा अहवाल सादर। डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू पॉयझनमुळे झाल्याचं स्पष्ट। पोटात गेलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाल्याची माहिती। कापसावरील 11% आयात शुल्क तत्काळ हटवावं। तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचं पंतप्रधानांना आवाहन। कापूस आणि सुताच्या किमतीमधील वाढीचा वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या उद्योगाला फटका बसत असल्याकडे वेधलं लक्ष। रायगडच्या पेणमधील खारपाडा टोल नाक्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। रायगडकरांना संपूर्ण टोल माफी देण्याची जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांची मागणी। महामार्गाचं काम अद्याप पूर्ण नाही तर टोल वसुली का? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल। इंधन आणि नोटांचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवतोय। पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा। माळनाका परिसरामधल्या पंपाबाहेर 250-300 रिक्षा रांगेत। सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासून वाहनांच्या रांगा। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे बोर्ड झळकले। डिझेल अभावी शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत। नागपुरात सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा। एका गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी वाहनधारकांना 2.5 ते 3 तास रांगेमध्ये उभं राहण्याची वेळ। गेल्या काही दिवसांपासून सीएनजीसाठी वाहन चालकांच्या रांगा लागल्याचे चित्र। गडचिरोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा। अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शहरातील 7 पंपांपैकी 5 पंपांवर इंधन उपलब्ध। 500 रुपयांच्या नोटांच्या तुटवड्यादरम्यान डिजिटल करन्सी वाढवण्यासाठी बँकांची परिपत्रकं। कर्मचाऱ्यांना वैयक्तिक व्यवहारांसाठी डिजिटल करन्सी वापरण्याचे सक्तीचे अंतर्गत आदेश जारी। आरबीआयच्या अधिकृत डिजिटल करन्सीची व्याप्ती वाढवण्याचा बँकांचा प्रयत्न। गुजरातमध्ये आयोजित कार्यक्रमात गायकावर चाहत्यांनी उधळल्या नोटा। जिग्नेश कविराज यांच्या गायनावर खुश होत चाहत्यांनी पोती भरून उधळल्या नोटा। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पेट्रोल दरवाढ करून जनतेची लूट। भाजप सरकारनं गरिबांच्या तोंडचा घास हिसकावला। नाना पटोलेंची टीका। निवडणुका संपल्यानंतर दरवाढ करून जनतेची लूट करण्याची परंपरा 2014 पासून सुरू। पटोलेंचा आरोप। इंधन दरवाढीच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसचं निषेध आंदोलन। इंधन दरवाढ मागे घेण्याची महिलांची मागणी। मोदींच्या आवाहनानंतर नागपूरकरांची सोनं चांदी खरेदीकडे पाठ। ज्यांच्या घरी लग्न कार्य त्याच लोकांकडून सोन्याची खरेदी। जवळपास 20 ते 25% ग्राहक कमी झाल्याची व्यापाऱ्यांची माहिती।